एक्झाम्पल नंबर 5 सोडवतोय। एक्झाम्पल नंबर 5 काय आहे ते बघा। टू टाइप्स ऑफ बॉक्सेस ए अँड बी आर टू बी प्लेस्ड इन अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स। म्हणजे काय रे, एक ट्रक आहे त्याची क्षमता आहे 10 टन वेटची आणि त्याच्यामध्ये आपण बॉक्सेस ए आणि बी टाइपचे ठेवणार आहोत। फेर 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए, 150 पेटी आपण ए प्रकारच्या ठेवल्या। 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी, बी प्रकारच्या पेट्या आपण किती ठेवल्या 100 आर लोडेड इन द ट्रक इट्स वेट 10 टन्स। त्यावेळेला काय त्याची क्षमता 10 टनाची पूर्ण होते। बट परंतु आता काय केलंय, when 260 boxes of type A, आता A टाइपचे बॉक्स किती घेतले 260 are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B आणि 40 बॉक्स कशाचे घेतले टाइप B चे, so that it is fully loaded। त्यावेळेला त्याची कॅपॅसिटी पूर्ण होते, कशाची क्षमता पूर्ण होते 10 टनाची। फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स। तर प्रत्येक बॉक्सची काय असेल वेट विचारलंय त्यांनी काय आहे ते। मग आपण काय करूया, इकडे लक्ष द्या। आन्सर, लेट द वेट ऑफ अ बॉक्स टाइप ए बी काय म्हणूया x टन। काय केला, द वेट ऑफ अ बॉक्स टाइप ए, द वेट ऑफ अ बॉक्स टाइप ए बी x टन and the weight of a box type B काय म्हणूया आपण y टन। बरोबर, ए टाइपच्या बॉक्सला काय म्हणलंय आपण x टन आणि बी टाइपच्या बॉक्सला काय म्हणलंय y टन। आता फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, काय पहिली कंडिशन आहे, ए टाइपचे बॉक्स किती घेतले 150, 150x प्लस 100 काय घेतले y म्हणजे बी टाइपचे इज इक्वल टू काय येत आहे 10 टन। बरोबर, आला याला का याच्यामध्ये 0 0 निघून गेले तर काय होईल रे, 15x प्लस 10y इज इक्वल टू 1। याला काय म्हणूया आपण इक्वेशन 1। कळतं ना, म्हणजे 10 ने भागलं आपण। आता फ्रॉम द सेकंड कंडिशन, दुसरी अट काय बघा। आता काय केलंय, ए टाइपचे बॉक्स किती आहे 260, म्हणजे 260x प्लस बी टाइपचे बॉक्स किती आहेत 40, 40y इज इक्वल टू 10। इथे 10 टनच आहे, इथे सुद्धा 0 0 निघून गेले तर काय होईल 26x प्लस 4y इज इक्वल टू 1। याला काय म्हणूया इक्वेशन 2। आता काय करूया आपण, एक तर x बॅलन्स करा किंवा y बॅलन्स करा। y तुम्हाला जमतील बॅलन्स करायला, बरोबर ना। इथे किती येईल 10 चौक 40 किंवा 20 पण तुम्ही करू शकता, कारण 4 च्या पाड्यात पण 20 येतात, 10 च्या पाड्यात पण 20 येतात। मग काय करूया बघा, इकडे लक्ष द्या। मल्टीप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2, कारण 20 करायचे ठरले ना, किंवा 4 ने गुणलं तरी चालेल, 40 केलं तरी चालेल। अँड इक्वेशन 2 बाय कितीला, तर मग 20 करायसाठी 5। कळतं ना, किंवा 10 ने इकडे गुणा 4 ने इकडे गुणा चालेल, कसंही केलं तरी चालेल। 10 चौक 40 करा किंवा 20 केलं तरी चालेल, 10 दुने 20 आणि 4 पंचे 20। मग आता इथे बघा, इथे काय कशाने गुणायचे, इक्वेशन 1 ला 2 ने गुणायचे, म्हणजे इथे किती येईल 15 दुने 30, इथे 20y बरोबर, इथे किती येणार 2। हे काय झालं इक्वेशन 3। आता इथे कितीने गुणायचे 5 ने, 26 गुणिले 5, 26 पंचे 6 पंचे 30, 5 दुनी 10 3 13, 130, 130x प्लस इथे किती येईल 4 पंचे 20y बरोबर, इथे किती येईल 5। हे काय झालं इक्वेशन 4। कळत आहे, तुम्ही 10 ने 4 ने गुणा किंवा समजत असेल तर काय केलं तर चालेल, 20 करण्यासाठी 2 आणि 5 ने गुणलं तरी चालेल।
आता इथे बघा चिन्ह सारखे आहेत, याचा अर्थ इथे काय करायला लागेल, वजाबाकी करायला लागेल. काय करायला लागेल, वजाबाकी. मग काय करणार बघा इकडे, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 बरोबर ना, फ्रॉम काय येणार 4. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4. आता 4 काय बघा, 130x प्लस 20y इज इक्वल टू 5 आणि 3 काय 30x प्लस 20y इज इक्वल टू 2. आता मायनस एक ओळ सोडायची, का सोडायची माहिती आहे तुम्हाला, वजा 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 चिन्ह बदलायची. बरं, आता इथे 5तून 2 गेले 3, इथे 20y 20y कॅन्सल, 130 मधून 30 गेले 100x, म्हणजे काय येईल 100x बरोबर 3, म्हणून x बरोबर 3 भागिले 100. बरं, आता काय करायचं, ही किंमत इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये टाका. पुट व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 3/100 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. बघा इक्वेशन 1 काय आपला, 15x प्लस 10y इज इक्वल टू 1. 15 इंटू x ची किंमत काय 3/100 प्लस 10y इज इक्वल टू 1. आता इथे बघा 15 गुणिले 3 येतील, म्हणजे 45/100 10y इज इक्वल टू 1. आता हे तिकडे घेतलं तर काय होईल, 10y बरोबर 1 मायनस 45/100. 10y इज इक्वल टू 100 इंटू 1, 100 मायनस 45 डिवायडेड बाय 100. काय केलं इथे रे, छेद समान केला, 100 ने 1 ला गुणलं, याचा छेद नसतो म्हणजे 1 असतो. 100 वजा 45 भागिले 100 म्हणजे काय येईल इथे सांगा, बघा 10y इज इक्वल टू काय येईल, 100 मधून 45 गेले 55, 55 भागिले 100, y बरोबर 55 भागिले 100. आता हे भागिले ते काय होणार, गुणिले. बरोबर ना, भागिले नाही सॉरी गुणिले ते भागिले होणार, म्हणजे 1/10, जे y बरोबर 55 गुणिले काय येणार 1000. बरं, म्हणजे x आणि y च्या किमती काढल्या, या कशामध्ये येत रे, टन मध्ये, 10 टन. आता त्याचं किलोग्रॅम मध्ये करायचं असेल तर कसं कराल बघा, x आणि y च्या किमती आपण आन्सर लिहिताना याच्यामध्ये करूया. आपण पहिला आन्सर काय सांगितलं, द वेट ऑफ अ बॉक्स टाइप ए, बॉक्स टाइप ए इज इक्वल टू काय आलंय, x बरोबर काय आलंय 3/100 इंटू 1000 बरोबर 2 शून्य गेले म्हणजे काय येईल रे 30 kg. बरोबर ना, हे टन मध्ये आलं उत्तर, x आणि y चं. हे कशामध्ये आलंय, टन मध्ये, आणि त्याचं आपण काय करतोय किलोग्रॅम मध्ये. म्हणजे इथे काय येईल, द वेट ऑफ ए बॉक्स टाइप बी इज इक्वल टू, बी चं काय आलंय 55 1000 इंटू 1000, हे 1000 सोडून गेले म्हणजे किती येईल 55 kg. म्हणजे ए टाइप बॉक्सचं वेट किती येईल 30 kg आणि बी टाइपचं किती येईल 55 kg. अतिशय सोपा आहे, नीट लक्षात घ्या. आपण टन ने सोडवलंय आणि त्याच्यानंतर रूपांतर कशामध्ये केलंय किलोग्रॅम मध्ये. म्हणजे 1 टन बरोबर 1000 किलोग्रॅम. तुम्हाला माहिती आहे 1000 ने गुणलं तर ते टनचं कशामध्ये रूपांतर झालं किलोग्रॅम मध्ये. तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 5 सोडवलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित सोडवायचे. आता याच्यानंतर लगेच आपण एक्झाम्पल नंबर कुठलं घेणार आहोत 6. आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधलं शेवटचे एक्झाम्पल घेतोय 6वं. बघा काय एक्झाम्पल. आउट ऑफ 1900 किलोमीटर we shall travel some distance by bus and some by aeroplane.
1900 किलोमीटर पैकी काही विशालने काही अंतर बसने पार केले आणि काही एरोप्लेनने. बस ट्रॅव्हल्स विथ द एव्हरेज स्पीड, बसचं स्पीड किती होतं 60 किलोमीटर पर आवर अँड द एव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. म्हणजे बसचं स्पीड होतं 60 किलोमीटर पर आवर आणि एरोप्लेन म्हणजे विमानाचं स्पीड किती होतं 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. त्याला किती तास लागले 5 तास. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. तर त्याने काय केलं विशालने बसने केलेल्या प्रवासाचं काय काढायचं आहे अंतर काढायचं. कळतं. मग आपण काय करूया आन्सर अतिशय सोपं आहे नीट लक्ष द्या. लेट विशाल ट्रॅव्हल x किलोमीटर बाय बस and y किलोमीटर बाय प्लेन. विशालने बसने केलेलं अंतर x किलोमीटर मानूया आणि प्लेनने किती किलोमीटर गेलाय तो y किलोमीटर. आता पहिली कंडिशन बघा काय फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय x आणि y बसने x किलोमीटर गेलाय y ने बसने x किलोमीटर आणि प्लेनने y किलोमीटर. या दोघांनी मिळून किती किलोमीटर गेलाय तो x प्लस y इज इक्वल टू 1900. याला म्हणूया आपण इक्वेशन 1. आलं लक्षात. बसने गेलेलं अंतर आणि प्लेनने गेलेलं अंतर मिळून किती अंतर पार केलंय त्याने 1900. आता दुसऱ्या कंडिशन साठी तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे ती म्हणजे की टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हे तुम्हाला सायन्स मध्ये झालंय. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. काय वेळ बरोबर अंतर भागिले वेग. हे तुम्हाला सूत्र ऑलरेडी झालेलं आहे सायन्स मध्ये. बरं आता काय करूया आपण या सूत्रानुसार पाहिजे फ्रॉम द सेकंड कंडिशन. बघा डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स बसने किती गेलाय तो रे x. बरं स्पीड किती आहे बसचा 60. आधी प्लेनने किती गेलाय y अंतर गेलाय आणि स्पीड किती आहे त्याचं 700 आणि दोन्ही मिळून टाइम किती लागलाय 5 म्हणजे 5 तास लागले. बघा डिस्टन्स बसचा आहे डिस्टन्स बसचा x स्पीड आहे 60 एरोप्लेनचा आहे y आणि स्पीड आहे 700 आणि दोन्ही मिळून तुम्ही किती अंतर कापले 5 hours कंप्लीट द जर्नी. बरं मग इथे तुम्हाला काय करावं लागेल छेद समान करावं लागेल. आता छेद समान करताना काय करायला लागेल 700 ने इकडे गुणा लागेल 60 ने इकडे गुणा लागेल किंवा या दोघांचा काय काढा एलसीएम काढा लसावी काढा आणि त्याने गुणलं तरी चालेल. मग या दोघांचा एलसीएम कसा काढाल एलसीएम येतो का काढता तुम्हाला का देऊ काढून. बघा एलसीएम कसा काढायचा 60 चे अवयव आणि 700 चे अवयव दोन्ही भाग झाले 2 त्रिका 6 परत दोन्ही झाले 2 पंचे 2 के 2 2 पंचे 10 परत 3 पाची 15 आणि 5 एके 5. इथे दोन्ही झाले 2 त्रिका 6 2 पंचे 10 2 के 2 2 साती 14 2 पंचे 10. आता किती जाईल 5 ने 5 त्रिक 15 आणि 5 पाचा 25 5 7 35 7 एके 7. 60 चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. 700 चे 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 7. आता एलसीएम कसा काढतो रे पहिल्यांदा कॉमन फॅक्टर काय करतो आपण कॉमन फॅक्टर इनटू अनकॉमन फॅक्टर. झालंय का हे 6वी 7वी ला झालंय. कॉमन फॅक्टर कुठले आहेत बघा 2 दोघांमध्ये इथे पण 2 दोघांमध्ये 5 दोघांमध्ये त्याच्यानंतर राहिलेले सर्व 3
इथे 3 राहिले, इथे 5 आणि इथे 7. 2 दुनी 4, 4 पंचे 20, 20 त्रिक 60, 6 पंचे 30 आणि 7 त्रिक 21. म्हणजे इथे किती एलसीएम किती येईल 2100. म्हणजे इथे कशाने गुणा लागेल तुम्हाला 2100 ने गुणा लागेल. म्हणजे x भागिले 60 गुणिले 2100 अधिक y भागिले 700 गुणिले 2100 बरोबर 5 गुणिले 2100. सर्वीकडे कशाने गुणला 2100 ने. इथे सुद्धा आणि इथे सुद्धा मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2100. माझा इथे भागाल शून्य गेले म्हणजे इथे किती येईल 6 दुनी 12, 6 त्रिक 18 बरं आणि 6 पंचे 30. मग 35x प्लस इथे 2 शून्य जातील 7 त्रिक 21 म्हणजे 3y. आता इथे 5 एके 5, 5 दुनी 10 आणि 2 शून्य. बरं हे काय झालं तुमचं इक्वेशन 2. बरं आता काय इथे बघा इक्वेशन 1 मध्ये y बॅलन्स करता येईल तुम्हाला. इक्वेशन 1 ला काय करा 3 ने गुणा. हा छेद समान तुम्हाला येतो, पुसून टाकतो मी. येतो ना सर्वांना छेद समान करता किंवा एलसीएम काढायचा नसेल तर मग तिरकस गुणाकार करा, पण ते कॅल्क्युलेशन तुम्हाला जास्त येईल म्हणून मी तुम्हाला एलसीएम काढून दाखवलं, लसावी काढून दाखवलं. आता काय ठरलंय आपला मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3, कारण आपल्याला y बॅलन्स करायचे आहेत ना. म्हणजे इथे काय येईल 3x प्लस 3y इज इक्वल टू काय येईल 19 इंटू 3, 9 त्रिक 27, 3 एके 3, 4 आणि 5 म्हणजे किती येणार 5700. बरोबर याला काय म्हणूया इक्वेशन 3. आता इथे 3y आणि इथे 3y ची चिन्ह समान आहेत म्हणजे काय करायला लागेल वजाबाकी. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2. आता 2 काय आहे 35x प्लस 3y इज इक्वल टू 5700 मायनस हे काय 3x प्लस 3y इज इक्वल टू इथे काय आहे 10500 आणि इथे काय 5700. आता एक ओळ सोडायची. काय एक ओळ सोडायची रे आपल्याला काय करायचंय वजाबाकी. इथे वजा इथे वजा इथे वजा बदललेले चिन्ह अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा. आता इथे काय येईल 0, इथे 0, इथे 8 आणि 7 15 बरोबर ना. 10 तून 6 गेले 4 राहिले. आता इथे 3y जातील. इथे 35 मधून 3 गेले किती राहतील 32. 32x इज इक्वल टू आता काय करायचंय x बरोबर भागिले 32 x बरोबर. आता भाग येत नसेल तर काय करायचं भाग घालवायचा. कसा घालवायचा माहिती आहे तुम्हाला 32 एके 32 किती शिल्लक राहतील 6. इथे 1 बरोबर ना वरून घेतले 0. आता काय येईल 3 5 15 म्हणजे 32 गुणिले 5 करा 5 दुने 10 5 1 15 आणि 1 16 म्हणजे इथे किती येणार कितीचा भाग लागला 5 बरोबर. आणि या शून्याचे 0 म्हणजे किती आले रे x बरोबर 150. किती आला 150. मग आता 150 उत्तर आलं आपलं. जर तुम्हाला ही किंमत y ची किंमत काढायची असेल तर काय करायचं पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1 2 3 4 काय असेल त्याच्यामध्ये टाका आणि y ची मिळेल. पण त्याने काय विचारलंय फक्त विशाल ट्रॅव्हल बाय बसनीच विचारलंय फक्त. त्यामुळे इथे थांबला तरी चालेल. प्लेनने विचारलं तर ही किंमत कशामध्ये टाका इक्वेशन 1 2 किंवा 3 मध्ये आणि y ची किंमत काढा. इथे तुमचा आन्सर इथेच संपेल. काय येईल आन्सर बस विचारले ना विशाल ट्रॅव्हल बाय
काय सांगितलंय, बस इज इक्वल टू 150 किलोमीटर. बसने किती किंवा ट्रॅव्हल 150 किलोमीटर बाय बस असं लिहिलं तरी चालेल. तर इथे तुमचा प्रॅक्टिस सेट 1.5 संपलेला आहे. शाब्दिक उदाहरण आहे त्यामुळे नीट लक्ष द्यायचं. तुम्हाला अगोदर सांगितलं की वर्ड्स प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला महत्वाचं आहे वर्ड्स प्रॉब्लेम व्यवस्थित समजणं आणि त्याच्यानंतर त्याची इक्वेशन बनवता यायला पाहिजे. एकदा इक्वेशन बनवता आले की पुढचे मेथड तुम्हाला माहिती आहे की कोएफिशियंट कसे इक्वल करायचे आणि कसं सोडवायचं आणि एक्स वाय या चलाच्या किमती कशा काढायच्या ते तुम्हाला माहिती आहे. इथे फक्त हे सूत्र लक्षात ठेवा की टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आणि हे फॉर्मेट. आता हे एलसीएम कसा काढायचं तुम्हाला मगाशी दाखवलंय मी, किंवा मग तिरकस गुणाकार करा पण त्याने जास्त वेळ लागेल तुम्हाला म्हणून मी एलसीएम काढून दाखवलं आणि एक्झाम्पल सोडवलं. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.5 संपलेला आहे. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आणि आपल्या नियमानुसार एकदा बघून आणि 2 वेळा काय करायचं न बघता सोडवायचं. आता आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.